या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली। ढोल-ताशाच्या गजरात तेजुकाया मेन्शनचा हा गणपती विसर्जनासाठी आता मार्गस्थ होतोय। काही वेळापूर्वीच या ठिकाणी ढोल-ताशा पथकाचं वादन पार पडलं आणि त्यानंतर गुलालाची उधळण करत तेजुकाया मेन्शनचा हा गणपती विसर्जनासाठी आता मंडपातून बाहेर येतोय। दोन दृश्य मुंबईतल्या महत्त्वाच्या अशा दोन गणपतींची। तेजुकाया मेन्शनचा हा गणपती पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती असते। 1947 मध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि लक्षवेधी असा देखावा या ठिकाणचा असतो। पर्यावरणपूरक मूर्ती असते, सोबतच सोन्याचे दागिने या मूर्तीला परिधान केलेले असतात। अलंकारांनी अशी सजलेली ही मूर्ती असते, त्यामुळे ही मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी या मंडपात भक्तांची होत असते। सध्या या ठिकाणी ढोल-ताशा पथकाचं वादन आहे आणि तेजुकाया मेन्शनचा हा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। हा संपूर्ण मुंबईचा, गिरणगावचा, लालबागचा हा जो संपूर्ण पट्टा आहे, या ठिकाणचे हे अत्यंत महत्त्वाचे असे गणपती आहेत। तर तेजुकाया मेन्शनचा हा गणपती आहे आणि मंडळानं यंदा 23 फूट उंच पर्यावरण स्नेही अशी मूर्ती साकारलेली आहे। योद्धा गणरायाच्या रूपातली ही भव्य मूर्ती आहे। गणपती हा पर्यावरण पूरकतेचा संदेश देत असतो। गेली कित्येक वर्ष तेजुकाया मेन्शनचा गणपती पर्यावरण पूरक साकारला जातो। तर दुसरीकडे मुंबईच्या राजाचा मूर्ती जी आहे ती सुद्धा कोणत्याही साच्याशिवाय हाताने घडवलेली अशी ही मूर्ती असते। 22 फुटाची ही मूर्ती पूर्णपणे हाताने घडवलेली ही मुंबईच्या राजाची मूर्ती। दुसरीकडे तेजुकायाची ही मूर्ती गणपती पर्यावरणपूरक अशी गणेश मूर्ती असते। 23 फुटी यंदाची ही मूर्ती आहे। शाडू माती आणि नैसर्गिक रंगांच्या सहाय्याने बनवण्यात आलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, तेजुकाया मेन्शनचा हा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। तर या मंडळाची विसर्जनाची सुद्धा अगदी खास अशी परंपरा आहे। मूर्ती कितीही मोठी आणि वजनदार असली तरी तिचं विसर्जन नेहमी कार्यकर्त्यांच्या हातून तो रथ ओढतच केलं जातं। आधुनिक यंत्रणा, क्रेन किंवा ट्रकचा वापर तेजुकाया मेन्शनचा गणपती विसर्जनादरम्यान करत नाही। ही परंपरा त्यांनी आजही टिकवून ठेवलेली आहे। तेजुकायाची ख्याती म्हणजे या गणपती मूर्तीचं पर्यावरणपूरक अशी मूर्ती म्हणून ओळख आहे। तर यंदा योद्ध्याचं रूप घेऊन दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी म्हणून यंदा ही मूर्ती अशा प्रकारे साकारण्यात आली। 23 फूट उंच अशी ही मूर्ती आहे। तेजुकाया मंडळाची ही मूर्ती आहे। तेजुकाया गणेशोत्सव मंडळ 1947 मध्ये स्थापन झालेलं होतं। स्वातंत्र्य 1947 मध्ये ही मूर्ती या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना झाली आणि गेल्या काही काळापासूनच तेजुकाया मेन्शनचा गणपती, तिथलं लक्षवेधी अशी सजावट आणि मूर्तीचं वैशिष्ट्य यामुळे गणेश भक्त नेहमीच त्या ठिकाणी मंडपात दर्शनासाठी गर्दी करत असतात। तर गुलालाची उधळण आणि फुलांचे वर्षाव केला जातोय। तेजुकाया मेन्शनचा हा गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। ढोल ताशाचा गजर आपण या ठिकाणी ऐकतो। दुसरीकडे मुंबईच्या राजाची ही गणेश मूर्ती, तर मुंबईच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे ही 22 फुटी उंच मूर्ती कोणत्याही साच्याशिवाय साकारली जाते आणि या ठिकाणी मुंबईच्या राजाच्या यंदाच्या मूर्ती साकारण्याचा मान जो आहे तो मूर्तिकार आकाश तिरमल यांचा। या वर्षीची मूर्तिकार आकाश तिरमल यांनी साकारलेली 22 फूट उंच मूर्ती। 1977 पासूनच या गणेशोत्सव मंडळानं 22 फूट उंच मूर्ती साकारण्यास सुरुवात केली। गिरणी कामगारांनी 1928 मध्ये या मंडळाची स्थापना केलेली होती आणि तेव्हापासूनच मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती हा लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणून ज्याला ओळखलं जातं, तिथे दर्शनासाठी गर्दी होत असते। तिथला आकर्षक असा देखावा पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होत असते। तर कोणत्याही साच्याशिवाय पूर्णपणे हाताने साकारलेली अशी ही मूर्ती असते आणि यंदा तामिळनाडूतला रामेश्वरम मंदिरावर आधारित देखावा या मुंबईच्या राजाच्या मंडपात साकारण्यात आलेला होता। दुसरीकडे तेजुकाया मेन्शनचा हा गणपती आपण पाहतो आहोत, लक्ष वेधून घेतोय। 23 फुटी अशी ही मूर्ती आहे, विसर्जनासाठी मार्गस्थ होते। मोठा उत्साह गणेश भक्तांमध्ये आपण पाहतोय। योद्ध्याच्या रूपातली ही गणेश मूर्ती, 23 फुटी मूर्ती कोणत्याही क्रेन शिवाय, कोणत्याही आधुनिक यंत्रणेशिवाय या मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते हातानेच या ठिकाणी तो रथ ओढत असतात।
मोठा उत्साह या ठिकाणी भक्तांमध्ये आपण पाहतोय। गुलालाची उधळणे, ढोल ताशाच्या गजरावर, डीजेच्या तालावर हे सगळे गणेश भक्त थिरकतात। तेजुकायाचा हा गणपती पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारा, पर्यावरण पूरक अशी शाडू मातीपासून आणि नैसर्गिक रंगांपासून साकारलेली मूर्ती। तेजुकाया मेन्शनचा गणपती एकीकडे विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय, दुसरीकडे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। गुलालाची उधळणे, फटाक्यांची आतषबाजी आहे, ढोल ताशाचा गजर आहे। ज्या उत्साहात वाजत गाजत आपण लाडक्या गणरायाला मंडपांमध्ये आणि घरांमध्ये आणत असतो, विराजमान करत असतो, त्याच उत्साहात तितक्याच दणक्यात आपण बाप्पाला निरोप सुद्धा देत असतो। लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुद्धा तितक्याच उत्साहात आणि ढोल ताशाच्या गजरात निघत असते। ही दोन दृश्य मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीची। एकीकडे मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे, दुसरीकडे तेजुकाया मेन्शनचा गणपती सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। तेजुकाया बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं मंडपात भक्त येत असतात। योद्धारूपी अशी ही मूर्ती आहे, एक वेगळाच संदेश या योद्धारूपी मूर्तीनं यंदा दिलेला आहे। दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी म्हणून अवतरलेली ही योद्धारूपी मूर्ती तेजुकाया मेन्शनचा गणपती। दुसरीकडे मुंबईचा हा राजा 22 फूटवाले की जय अशी घोषणा देत मुंबईच्या राजाचा विजय असो असं म्हणत हे गणेश भक्त मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले। अधूनमधून पावसाच्या सरी बरसतायत, मात्र भक्तांमधला उत्साह कुठेही तसूभर सुद्धा कमी होत नाहीये। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात आहेत, ढोल ताशाचा गजर आहे आणि फटाक्यांची आतषबाजी आहे। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। मुंबईच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर मगच मुंबईतले इतर गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी मंडपातून बाहेर येत असतात। तर यंदा लवकरच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। गणेश गल्लीचा हा गणपती मुंबईचा राजा अशी ज्याची ख्याती 1928 मध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच या मंडळानं एक वैशिष्ट्य जपलं। उंच मूर्ती 1977 मध्ये त्यांनी स्थापित केली आणि तेव्हापासून गेली ही सगळी वर्ष 22 फूट इतकाच गणपतीची उंची राहिलेली आहे। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। जितक्या भक्तिभावानं हे गणेशोत्सवाचे सगळे दिवस आपण लाडक्या गणरायाचा आदरातिथ्य करत असतो, पाहुणचार करत असतो, तितक्याच उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप सुद्धा दिला जात असतो आणि सोबतच साश्रू नयनांनी साकडं सुद्धा घातलं जात असतं, पुढच्या वर्षी लवकर या। ही दोन दृश्य एकीकडे डीजेच्या तालावर थिरकतायत हे गणरायाचे भक्त मंडळाचे पदाधिकारी, दुसरीकडे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आता हळूहळू मार्गस्थ होते। मुंबईच्या राजाची पावलं जी आहेत ती सोन्यानं मढवलेली आहेत आणि त्या विसर्जन मिरवणुकीत सुद्धा अनेक मुंबईकर जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीत दाखल होत बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। मुंबईच्या राजाची ही मूर्ती आपण पाहतोय, 22 फूट उंच अशी ही मूर्ती मुंबईच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ढोल ताशाचा गजर, डीजेच्या तालावर थिरकत हे भक्त जे आहेत ते बाप्पाला निरोप देत आहेत।